आज आपण जो सेशन इथे बघतोय यामध्ये कंबाईन प्रिलिम्स सिलेबस डिस्कशन आणि एक्झाम पॅटर्न, अभ्यासक्रमाची थोडक्यात चर्चा आणि एकंदरीत परीक्षा पद्धती हे आपण इथे बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मला तुमच्यापैकी सर्वांनी हे सांगायचंय की जेव्हाही तुम्ही कंबाईन एक्झाम असेल तर त्या एक्झामची तयारी करत असताना तुम्ही जी माहिती मिळवता ती कुठून मिळवतात. एकंदरीत आपण कोणाशी तरी डिस्कस केलेलं असतंय, कोणी फॅकल्टी मेंबर्स असतील, शिक्षक असतील, यांच्याशी आपण डिस्कस करतो की सर या गोष्टी कशा आहेत, एक्झामचं पॅटर्न काय आहे वगैरे वगैरे, किंवा काही रेफरन्स बुकच्या सुरुवातीला वगैरे तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या असतात कंबाईन एक्झामच्या संबंधित मध्ये. बट जर ऑफिशियल आपण जर या एक्झामला व्यवस्थित समजावून घ्यायचंय किंवा या एक्झाम बद्दल जर आपल्याला चांगला डेटा माहिती असणं आवश्यक असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आयोगाच्या वेबसाईटवर स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये जाऊन फर्स्ट ऑफ ऑल आयोगाची वेबसाईट लॉग इन करायची आहे. ज्या ठिकाणी कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये जायचंय तिथे तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये गेल्यानंतर पुन्हा स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये त्या टॅबवर क्लिक करून तुम्हाला कंबाईन एक्झामिनेशन साठी नॉन गॅझेटेड ग्रुप बी ग्रुप सी एक्झाम्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याचं एक स्वरूप किंवा एक स्कीम ऑफ एक्झामिनेशन ही दिलेली असते. आता ही जी पूर्ण स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे ही आपल्याला गट ब आणि गट क च्या ज्या काही म्हणजे परीक्षा असतात एमपीएससी द्वारा घेतल्या जाणाऱ्या, तर महाराष्ट्र अराजपत्रित यामध्ये तुमचा मेन फोकस जो या ठिकाणी ठेवायचा आहे तो असणार आहे अराजपत्रित या घटकाकडे. आलं लक्षात? अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षा याकडे तुमचं विशेष लक्ष असायचंय. आणि विशेष तुम्ही जेव्हा ही स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघतात तर यामध्ये या परीक्षेसाठी आवश्यक सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला दिलेली असते. सो आज तुम्हाला जे सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे काय की आयोगाच्या वेबसाईटवर जायचंय आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच नॉन गॅझेटेड महाराष्ट्र नॉन गॅझेटेड ग्रुप बी ग्रुप सी सर्व्हिसेस एक्झाम यासाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला डाउनलोड करायचंय. ठीक आहे. मग तुमच्या समोर अशी एक पीडीएफ डाउनलोड होणार ज्या पीडीएफ मध्ये टोटल 12 पेजेस आहेत आणि हे 12 पेजेस तुम्हाला या परीक्षेची परिपूर्ण माहिती देण्यासाठी आयोगाने दिलेले अतिशय इन डिटेल स्वरूप आहे. ठीक आहे. बरं, मग यात तुम्हाला काय काय मिळतंय बघा की एकंदरीत गट ब आणि गट क परीक्षा जी होते यामध्ये कोणते पद असतात. आता आपण ग्रुप बी बद्दल बोलतोय कंबाईनच्या, त्यामुळे मी तुम्हाला त्या संदर्भातली माहिती सांगतो. ग्रुप बी संदर्भातले कोणते कोणते यामध्ये पद असणार आहे, कोणत्या कोणत्या पोस्टसाठी ही पर्टिक्युलर एक्झाम असणार आहे, ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला दिलेल्या दिसतील. जसं की आता आपली कंबाईन एक्झामिनेशन जी असते ही सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे की यामध्ये असिस्टंट म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी आहे, राज्य कर निरीक्षक आहे, पोलीस उपनिरीक्षक आहे, दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक आपण ज्यांना म्हणतो, सो हे पोस्ट आहेत. उद्योग निरीक्षक आहेत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, कर सहाय्यक. आता हे गट क चे पद आहेत. गट क चे पद कुठून सुरू होतात? 5व्या पदापासून म्हणजे उद्योग निरीक्षक पासून गट क चे पद सुरू होतात आणि याच्या वर 1 2 3 4 हे जे पद आहेत हे तुमचे पूर्णपणे गट ब चे पद आहेत, ग्रुप बी एक्झामिनेशनचे पोस्ट आहेत. बरोबर आहे की नाही? सो ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजतात. ठीक आहे सर. मग यामध्ये संवर्ग आणि पद यांच्या संबंधित हा जो तपशील आहे यामध्ये तुम्हाला सर्व रचना आहे की पोस्ट ग्रुप बी आहे का ग्रुप सी आहे, त्याच्यानंतर वेतन संरचना कशी असणार आहे, नियुक्तीचं तुमचं ठिकाण कोणतं असणार आहे, सिमिलरली तुम्हाला पुढे उच्च पदावर पदोन्नतीच्या संधी कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत, प्रमोशन्सच्या फॅसिलिटीज किंवा संधी कोणत्या उपलब्ध असतील त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला इथे दिलेली असते. बरं सर, ठीक आहे. म्हणजे आम्हाला फर्स्ट ऑफ ऑल या पीडीएफ मध्ये काय समजणार आहे, जे की सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. जसं की सर परीक्षा काय आहे, कोणत्या पोस्ट असतात, पोस्टमध्ये वेतन किती असतं, नियुक्ती कुठे असते, प्रमोशन्स काय असतात. बरं, मग त्यासाठी लागणारे अजून तुमचे प्रश्न जे असतात ते तुम्हाला एक एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळत असतं. तर पहिलं तर आपण समजलं की सर पोस्ट कोणत्या आहेत. दुसरं की सर परीक्षेची पद्धत कशी आहे, म्हणजे परीक्षा कशी होत असते नेमकं. मग परीक्षा पद्धतीमध्ये अनेक घटक येतात.
आता तुम्हाला इथे दिलेलं आहे की प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या संवर्गातील पद भरती करता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे जसं मी सांगितलं की ग्रुप बी ची प्रिलिम्स एक्झाम आणि ग्रुप सी ची प्रिलिम्स एक्झाम. मग ग्रुप बी ची सर्व पदांसाठीची एकत्रित पूर्व परीक्षा होईल, म्हणून आपण याला कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो. म्हणून याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा म्हणत असतो, कारण अनेक पदांच्या समूहात या ठिकाणी आपण एक परीक्षा देत असतो. समजलं? म्हणून याला आपण कंबाईन एक्झामिनेशन म्हणतो. मग संयुक्त पूर्व परीक्षेला अनुसरून त्यापेक्षा म्हणजे तुम्हाला जाहिरातीमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसं याबद्दलचा ऑप्शन तुम्हाला घेण्यात येत असतो. म्हणजे काय की तुम्हाला यामध्ये कोणत्या पदासाठी तुम्ही इथे फॉर्म फिल करतायत तो ऑप्शन तुम्हाला निवडण्याचं इथे संधी उपलब्ध असते. बरोबर आहे की नाही? बर, मग आता यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. बाकीचे डिटेल्स आता मी काही प्रत्येक लाईन बाय लाईन रीड करत नाही, कारण हे तुम्हाला सगळ्यांना वाचायचीच आहे ही पीडीएफ. बट यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी इथे डिस्कस करतो. ठीक आहे? बर, मग आता परीक्षा पद्धतीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यापासूनची प्रोसेस कशी असणार आहे. जसं की आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज सादर करायचा असतो. ज्या पोस्टसाठी तुम्ही तिथे फॉर्म फिल करणार तो संवर्ग तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा असतो. पूर्व परीक्षेसाठी अर्ज करताना दिलेला विकल्प आणि भरावयाच्या अराखीव आणि आरक्षित पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल. आलं लक्षात? मग मेन्समध्ये तुमच्यापैकी किती विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होऊन मेन्स एक्झामसाठी अपियर ठरतील या संदर्भाची जी रचना आहे ही प्रिलिम्सच्या रिझल्ट नंतर असते, हे तुम्हाला इथे दिसेल. फक्त लिपिक टंकलेखक संवर्गाकरता अर्ज करताना उमेदवाराने नियुक्ती प्राधिकारी निहाय दिलेला विकल्प आणि नियुक्ती प्राधिकारी निहाय भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे प्रत्येक नियुक्ती प्राधिकार्याकरता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. ठीक आहे सर, मग संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे आता जसं आपण बोलतोय की सर कंबाईन प्रिलिम्स होते आहे, मग कंबाईन प्रिलिम्स मध्ये जसं मी बोललो की ग्रुप बी ज्यामध्ये तुमचे हे 4 पद आहेत, ग्रुप बी चा विचार केला तर त्यात तुम्हाला हे 4 पद बघायला मिळत असतात. ग्रुप सी चा विचार जर केला तर त्यात तुम्हाला हे 5 पद बघायला मिळत असतात. ग्रुप सी मध्ये अजून एक म्हणजे सेपरेटली एक पोस्ट आहे ज्यामध्ये सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक. आता हे सेपरेट पोस्ट आहे, यामध्ये ग्रुप सी एक्झाम मध्येच होत असते, बट त्यासाठीचा सिलेबस थोडा वेगळाच आहे. टेक्निकल पोस्ट आहे त्यामुळे टेक्निकल सिलेबस तुम्हाला इथे असणार आहे, त्याचाही इथे आपण विचार करणार. ठीक आहे? बरं, मग आता इथे मुख्य परीक्षेसाठी प्रवेशासाठी संख्या निश्चित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते आणि पूर्व परीक्षेसाठी आयोगाने किमान गुणांची सीमारेषा म्हणजे जी मेरिट लिस्ट असेल, तुम्ही मेरिटपेक्षा जास्त गुण मिळवणं अपेक्षित आहे की जेणेकरून मग तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र आहात असं त्या ठिकाणी गृहीत धरलं जाईल. ठीक आहे? हा त्याचा अर्थ झाला. मग प्रिलिम्ससाठी अर्ज सादर करताना सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग तुम्हाला पूर्ण गोष्टी दिलेल्या असतात की पूर्ण काय तुमचं वयोमर्यादा असेल, पात्रता काय असेल. हा, आता एक महत्वाचा पॉइंट येतो की सर बऱ्याच जण म्हणतात की सर ही पोस्ट आहे मग मी फॉर्म भरू शकतो का, ती पोस्ट आहे मग मी फॉर्म भरू शकतो का. साधी गोष्ट आहे की तुम्ही फॉर्म जो आहे किंवा हे जे ऍप्लिकेशन आहे हे करू शकणार की नाही हे कशावर ठरत असतं, तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात की नाही, म्हणजे त्यासाठी जे पात्रता निकष लावलेले आहेत ते पात्रता निकष तुमच्याकडे आहेत की नाही याचं करता त्या आधारावरच तुम्हाला ठरवलं जातं की तुम्ही उत्तीर्ण होणार आहात की नाही. ठीक आहे? बरं, मग या ठिकाणी पात्रता जर आपण बघितलं, पहिलं पात्रता आपल्याला दिसते की भारतीय नागरिकत्व असावं. मग त्याच्यानंतर सर एज लिमिट बद्दल बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर वयोमर्यादेचं काय. मग वयोमर्यादा इथे बघितली जात असते. वयोमर्यादेचा जो कालखंड असतोय, ज्या दिवशी तुमची एक्झामची जाहिरात येत असते त्या जाहिरातीमध्ये तुमची वयोमर्यादा कोणत्या दिवसापासून गणना केली जाणार आहे तो दिवस दिलेला असतो. मग तिथून तुमचा एज कॅल्क्युलेट करायचंय. जर तुम्ही त्या एज क्रायटेरियानुसार जर या ठिकाणी बसलेत तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र समजले जाणार. ठीक आहे? बरं, मग वयोमर्यादा गणण्याचा दिनांक,
विविध आरक्षित प्रवर्ग, किमान आणि कमाल वयोमर्यादा. मग आता प्रत्येकासाठी बघा, सहाय्यक कक्षाधिकारीसाठीची वयोमर्यादा, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक, लिपिक टंकलेखक, ह्या पदांसाठीची ही जी पूर्ण मर्यादा आपल्याला दिलेली आहे ही आपण इथे विचारात घ्यायची असते. आलं लक्षात सर्वांना? ही वयोमर्यादा आपण या ठिकाणी विचारात घ्यायची, तर आपण त्या ठिकाणी पात्र आहे की नाही हे समजणार. ठीक आहे. बरं, मग तुम्हाला एज क्रायटेरिया मॅक्झिमम किती आहे, मिनिमम किती आहे, सर्व या ठिकाणी दिलेले. किमान वयोमर्यादा आणि ही कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. मग अमागासवर्गीयांसाठी किती आहे, मागासवर्गीयांसाठी किती आहे, त्याचं पूर्ण क्रायटेरिया तुम्हाला इथे दिलेला बघायला मिळतो. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे. खेळाडूंसाठीची वयोमर्यादा काय असणार आहे, माजी सैनिकांसाठी काय असणार आहे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये दिलेल्या असतात. कुठेही माहितीपासून तुम्हाला म्हणजे मिस इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुम्ही भरकटणार नाही हे लक्षात घ्या, कारण आयोगाची ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे ज्या माहितीला तुम्ही इथे फॉलो करायचं असतंय. ठीक आहे. बरं, मग आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की अर्हता. अर्हता म्हणजे काय, शैक्षणिक पात्रता काय आहे. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक पद जर सोडलं तर बाकी सगळ्या पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीला समतुल्य म्हणून मान्यता दिलेली अर्हता तुम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणजे काय की तुम्ही एक तर कोणत्याही शाखेचे पदवीधर असायला पाहिजे, किंवा ज्या जाहिरातीसाठी ज्या पोस्टसाठी जर काही स्पेसिफिक क्रायटेरिया दिलेलं असेल तर ते तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे. ठीक आहे. बरं, मग सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक साठी तुम्हाला जसं मी सांगितलंय की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं तुमचं शिक्षण झालेलं असावं. ठीक आहे. बरं, मग आता या ठिकाणी समतुल्य अर्हता म्हणजे काय, जसं की तुम्ही डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातील, असं त्याला समतुल्य अर्हता म्हणून आपण विचारात घेत असतो. बरं, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे. अजून एक पॉइंट की सर मी फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, मग मी एक्झाम देऊ शकतो का, त्यांच्यासाठी ही लाईन सगळ्यात महत्वाची. बघा, शैक्षणिक पात्रता तुम्हाला दिलेलं काय आहे की पदवी किंवा पदविका पाहिजे. मग तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवार परीक्षेसाठी पात्र असतील, पण मुख्य परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करतात त्यावेळेस तुम्ही पदवी उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट तिथे अनिवार्य असेल. तुम्ही पदवी उत्तीर्ण झालेले आहात याचं सर्टिफिकेट तिथे आवश्यक असेल, हे तुम्ही इथे विचारात घ्यायचं आहे. समजतंय का? मग अनुभवाच्या संदर्भामध्ये मात्र तुम्हाला फक्त सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक संवर्ग जो आहे तर त्या संवर्गाकरता तुम्हाला पदवी आणि अत्युच्च अर्हता वरील प्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षा अर्ज सादर करताना शेवटच्या दिनांकाला हलकी मोटार वाहने, जड मालवाहतूक वाहनं आणि जड प्रवासी वाहन यांचं दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र किंवा राज्य शासनाच्या विभागामध्ये व्यवसायांच्या अंतर्गत यंत्रशाळांमध्ये घेतलेल्या किंवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान 1 वर्षाचा कालावधीचा अनुभव हा आवश्यक असतो. आता हे तुम्हाला मोस्टली बऱ्याच वेळेला तुमचं एक्झाम झाल्यानंतरही ही जी प्रोसेस आहे ही या ठिकाणी होत असते, त्यामुळे तो क्रायटेरिया मात्र तुमचा इथे निकष म्हणून धरला जातो. बरं, मग या ठिकाणी आहे लायसन्स. आता जे AMVI साठी म्हणजे एक्झाम स्टार्ट करतील तर त्यासाठी तुम्हाला लायसन्स असणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. लायसन्स नसेल अशा उमेदवाराची नियुक्तीनंतर 2 वर्षामध्ये त्या कालावधीमध्ये प्राप्त करणं बंधनकारक असेल. म्हणजे तुमचं जे लायसन्स आहे नियुक्ती झाल्यापासून तुम्ही 2 वर्षाच्या आत तुम्हाला वाहन चालवता येतं या गोष्टी संबंधित तुम्हाला ते पात्रता असेल. ठीक आहे. बरं, शारीरिक अर्हता काय असते? शारीरिक अर्हता म्हणजे फिजिकल फिटनेस. मग फिजिकल फिटनेस ही तुमची PSI एक्झाम साठी, दुय्यम निरीक्षक साठी आणि सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक साठी आहे, ज्यासाठी पुरुषांसाठीचा निकष आणि महिलांसाठीचा निकष या ठिकाणी दिलेलं
आहे हे तुम्ही जरा विचारात घ्यायचं आहे. ठीक आहे. बर, त्याच्यानंतर करसहाय्यक टॅक्स असिस्टंट आणि लिपिक टंकलेखक संवर्गासाठी टायपिंग टेस्ट अनिवार्य असणार आहे. म्हणजे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. जसं की मराठी टायपिंगचा 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंगचा 40 वर्ड पर मिनिट या अर्हतेचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आता हे कर सहाय्यकसाठी दोन्हीही पासआउट पाहिजे आणि लिपिक टंक लेखकसाठी मराठी किंवा इंग्रजी. मग मराठी असेल तर 30 शब्द, इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट हे तुमचं पात्रता असणं आवश्यक राहील. आणि यासाठी तुमची सेपरेट टेस्ट सुद्धा घेतली जाते बरं का, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुमचं पूर्ण टायपिंग रिलेटेड काय काय तुमचं निकष असेल, किती शब्द मर्यादेपर्यंतचं काय गोष्टी असतील, हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. बरं, मग सर एक्झामसाठीची फीज किती असते? मग फीज बद्दल पण दिलेलं आहे तुम्हाला की या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अमागास वर्गाला 394 रुपये, मागासवर्गीयांसाठी 294 रुपये. या संदर्भात मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये, मागासवर्गीयांसाठी 344 रुपये. सो अशी ही फीज स्ट्रक्चर आहे. ही फीज तुम्हाला या ठिकाणी पेड करायला लागते त्या पर्टिक्युलर एक्झामच्या दृष्टीने. जोही तुम्ही इथे विचार करताय त्या एक्झामसाठी याचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. जे मी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही विचारात ठेवायच्या आहेत, हे जरा बघा. आलं लक्षात? यात चुका करू नका. फक्त जे काही सांगतोय त्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहेत. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे. मग आता यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला फीजचं स्ट्रक्चर आहे? बरं सर, प्रिलिम्स एक्झाम कुठे होते? प्रिलिम्स एक्झाम ही तुमची कोणत्या कोणत्या ठिकाणी होते या संदर्भातली सर्व माहिती दिलेली आहे की महाराष्ट्रातले पूर्व परीक्षेचे केंद्र आणि त्याची पूर्ण यादी तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे ते केंद्र तुम्ही निवडू शकतात. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला हे सगळ्यात जवळचं तुमचं जे केंद्र असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे एक्झामसाठी. नाही तर असा विचार नका करू की सर अभ्यासात होतो मग थोडंसं लांबचं सेंटर निवडतो, तेवढंच जरा एन्जॉय करता येईल नाही का, तेवढा आमचा टूर होऊन जाईल. तर असं नका करू. जे तुमचं सेंटर असेल त्याच्या अगदी म्हणजे तुम्ही जिथे राहता त्याच्या अगदी जवळचं सेंटर नेहमी निवडत चला. ठीक आहे. मग परीक्षा केंद्र सर मुख्य परीक्षेसाठी कुठे जावं लागतं? मग मुख्य परीक्षेचे महाराष्ट्रामध्ये 6 केंद्र आहेत. मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला 6 ठिकाणं बघायला मिळतील की ज्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. मग आता 6 केंद्र मुख्य परीक्षेचे जे आहेत ते म्हणजे 6 आपले प्रशासकीय विभागच आहेत. अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर, नाशिक, पुणे हे तुम्हाला दिसेल, मुंबई दिसेल. सो असे हे ठिकाणं आहे. बरं, मग यामध्ये तुम्हाला कोणत्याही मुख्य परीक्षेचं एक केंद्र निवडता येईल. बरं सर, मग आता एक काम करा, आता परीक्षेसाठीची पूर्ण रचना तर थोडक्यात लक्षात आलेली आहे, बरोबर की नाही, की काय प्रोसेस आहे. कंबाईन ग्रुप बी साठी कोणत्याच पदासाठी टायपिंगची टेस्ट आवश्यक नसते. ग्रुप सी साठीच्या एक्झामला टायपिंगची टेस्ट आवश्यक असेल. मग त्यामध्ये तुमचं टॅक्स असिस्टंट साठी, STI साठी नाही, टॅक्स असिस्टंट साठी टायपिंग लागेल आणि ज्याला आपण म्हणतोय की क्लरिकल एक्झाम साठी टायपिंग लागेल. ठीक आहे. आता इथे बघा परीक्षा कशी असेल. मग परीक्षा एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला अजून एकदा परत रिमाइंडर देतोय, सर्व विद्यार्थ्यांनी स्कीम ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्र नॉन गॅझेटेड ग्रुप बी ग्रुप सी एक्झामिनेशन्स स्कीम ऑफ एक्झामिनेशनची PDF फाईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये जायचं, तिथे एक्झामिनेशनवर क्लिक करायचं, तिथे स्कीम ऑफ एक्झामिनेशनवर जायचं आणि तुम्हाला ही PDF फाईल डाउनलोड करता येईल. आणि सर्वांना माझं सांगणं आहे की ही PDF फाईल सर्वांनी डाउनलोड करायची आहे, सगळ्यांनी ही वाचायची आहे, वर्ड बाय वर्ड 5 ते 6 वेळा वाचा. तर तुम्हाला हे कळेल की परीक्षा ऍक्च्युअल मध्ये नेमकं काय आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही काहीही विचारत बसण्याची गरज नाहीये. समजतंय?
त्यामुळे तुम्ही वेल प्रिपेअर असणार या परीक्षेच्या पूर्ण तयारीसाठी. त्यामुळे ही PDF मात्र तुम्हाला वाचायची आहे. बरं सर, प्रिलिम्स एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय सांगता येईल? प्रिलिम्स मध्ये तुमचा एकच पेपर असतो, GS चा पेपर, ज्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे आणि प्रश्न हे वस्तुनिष्ठ असणार आहे, म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न मराठी भाषेत आणि इंग्रजी भाषेत एकाखाली एकच तिथे बघायला मिळतील. जो प्रश्न मराठीत आहे तो इंग्रजीमध्ये पण असतोय त्या ठिकाणी, आणि 1 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला प्रिलिम्स एक्झामसाठी. ठीक आहे, 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतील. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम जो आहे, हा अभ्यासक्रम कसा डाउनलोड करता येईल? जसं मी बोललो की आयोगाच्या संकेतस्थळावर जायचं, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये गेल्यानंतर एक्झामिनेशन मध्ये जायचं, सिलेबस ऑफ एक्झामिनेशन मध्ये गेले तर सिलेबस मिळेल, आणि स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये गेले तर या परीक्षेची पद्धतीची ही PDF फाईल मिळेल. ठीक आहे, आणि जर सिलेबस ऑफ एक्झामिनेशन मध्ये गेले तर तुम्हाला असं सिलेबसची PDF फाईल मिळेल, हे इथे लक्षात असू द्या. बरं सर, ठीक आहे. आता तुम्हाला हा पॉइंट जो आहे हा इथे लक्षात येतो पूर्णपणे काय आहे कसं आहे. मग नंतर येतो मुख्य परीक्षा. मग मुख्य परीक्षेचे टप्पे आपल्याला इथे दिसतात. मग मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर मुख्य परीक्षा महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा, यामध्ये तुम्हाला पूर्ण मुख्य परीक्षेची रचना कशी असणार आहे. आता मुख्य परीक्षा जी असते ही सुद्धा तुमची ऑब्जेक्टिव्हच असणार आहे, म्हणजे तुमचे MCQ पॅटर्नचेच प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. त्यात असं काही वेगळं नाहीये, MCQ पॅटर्नचेच प्रश्न असतील. मग ग्रुप बी चा विचार केला तर ग्रुप बी मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे असिस्टंट, STI आणि दुय्यम निबंधक यासाठी मुख्य परीक्षेचे जे गुण असतील त्यावरून तुमची निवड तिथे ठरणार असते. जे मेन्स एक्झामचं मेरिट क्रॅक केलं की तुमचं पोस्टिंग तुम्हाला मिळणार. PSI परीक्षेसाठी मात्र मेन्स एक्झाम नंतर तुमचं फिजिकल टेस्ट पण असेल आणि इंटरव्ह्यू पण असेल PSI साठी. ठीक आहे, PSI साठी तुमचं फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू असणार. ठीक आहे. बरं सर, मग महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा, मग इथे तुमचं उद्योग निरीक्षक, उद्योग संचलनालय, दुय्यम निरीक्षक, उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा संचलनालय यांच्यासाठी फक्त तुमची मेन्स एक्झामवर तुमचं मेरिट क्रॅक झालं की तुम्ही पोस्टिंग मिळवतात. पण मात्र टॅक्स असिस्टंट आणि क्लरिकल लिपिक टंकलेखक यांच्यासाठी लेखी परीक्षा झाली की परत तुम्हाला टायपिंग टेस्ट द्यावी लागते, हे लक्षात घ्या. आणि AMVI पोस्टसाठी मेन्स एक्झामच्या मेरिटवर तुम्हाला पोस्टिंग मिळते. आता तुम्हाला कळलं असेल की कोणत्या परीक्षेसाठी किती किती टप्पे असणार आहे, काय प्रोसिजर असणार आहे, ती सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. म्हणजे जे बऱ्याच जणांना प्रश्न असतात ना की सर मग यासाठी टायपिंग आहे का, नाही आहे का, काय आहे, प्रोसेस कशी आहे, सगळं डिटेल्स जे आहेत या PDF मध्येच दिलेले आहेत. पण आपण ते वाचतच नाही, कारण आपल्याला ते वाचायला कोणी सांगितलेलंच नसतंय. आपण फक्त एक्झाम कंबाईनची तयारी करतोय, लागलो कंबाईनच्या तयारीला. पण जेव्हा आपण बेसिक लेक्चर बघतो, स्ट्रॅटेजी सेशन्स बघतो, ऑलवेज स्ट्रॅटेजी सेशन्स मध्ये हे तुम्हाला सांगितलंच गेलं पाहिजे की स्कीम ऑफ एक्झामिनेशनची जी PDF फाईल आहे किंवा जी ही इन्फॉर्मेशन आहे ही किती इम्पॉर्टंट आहे. आफ्टर ऑल हेच कोर पॉइंट आहेत की जे तुमच्या त्या परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवात करण्यासाठी महत्वाचे असतात. आलं लक्षात? सो आय होप आता हा पॉइंट तुम्हाला समजलाय. बरं, मग त्याच्यानंतर बघा मेन्स एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे. सर प्रिलिम्सला तर एकच पेपर आहे, मेन्सला काय असेल? मेन्स साठी जर ग्रुप बी एक्झाम बघितलं किंवा ग्रुप C एक्झाम बघितलं तर तुमचे 2 पेपर होत असतात, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 जो असतो हा तुमचा मराठी इंग्लिशचा असतो, ज्यामध्ये मराठी इंग्लिश ग्रामर हे तुम्हाला असणार आहे. देन त्याच्यानंतर पेपर 2 जो असणार आहे, जस्ट अ मिनिट, ओके. तो अशी ही आपल्याला प्रोसेस या ठिकाणी लक्षात घेता येते. मग आता या ठिकाणी बघा पेपर 1 आणि पेपर 2. आय होप सो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल, माझा आवाज येतोय तुम्हाला?
ओके ओके, ठीक आहे, हरकत नाही. बर, पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे मेन्स एक्झामसाठी. मग आता या मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला पेपर 1 जो असेल हा मराठी इंग्रजी असेल, पेपर 2 जो असेल हा जीएस आणि बुद्धिमत्ता असेल. पेपर 1 100 प्रश्न असतील, ठीक आहे. पेपर 2 100 प्रश्न असतील. पेपर 1 मध्ये 100 प्रश्न जे आहेत त्यापैकी 50 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न इंग्रजीचे असतील, ठीक आहे, मेन्स एक्झामला. मग त्याचं स्वरूप पण सेम, जसं 1-1 तासाचाच वेळ असेल, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत तुमचे प्रश्न असतील, एमसीक्यू पॅटर्न असेल सेम. एएमव्हीआय पदासाठी जर बघितलं तर तुमचं एकच पेपर असतोय जो 150 प्रश्न आणि 300 गुणांचा असतो, 1.5 तासाचा वेळ असतो. सो हे आपण इथे लक्षात घेतो, ठीक आहे. बरं, मग एएमव्हीआयच्या एक्झामचा सिलेबस जो आहे हा तुम्हाला ऍज इट इज सिलेबस ऑफ एक्झामिनेशन मध्ये गेल्यानंतर तिथे मिळून जाईल. बरं, मग उत्तर पत्रिकेचं मूल्यांकन कसं होतं? मग बऱ्याच जणांना प्रश्न असतो, सर निगेटिव्ह मार्किंग असतं का? ऑब्विसली प्रिलिम्स असेल आणि मेन्स असेल या दोघांसाठी तुमचं 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे गुण वजा होतील. समजतंय का तुम्हाला? येस. हा, सो हा पॉइंट तुम्हाला, दिस पीडीएफ इज ओनली अवेलेबल इन मराठी लँग्वेज, सो यू हॅव टू गो थ्रू दिस. ओके. आता उत्तर पत्रिकांचं जे मूल्यांकन आहेत म्हणजे तुमचं मार्क जे काउंट होत असतात यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते 0.25%. प्रत्येक प्रश्न जर तुमचा चुकला तर 0.25% तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वजा होत असतात तुमच्या अक्वायर्ड म्हणजे मिळालेल्या मार्कांमधून. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. बरं, मग पूर्व परीक्षेचा निकाल असे उमेदवार या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारे कट ऑफ लाईन निर्धारित केले जाते की ऑलमोस्ट 12 पट उमेदवार मेन्स एक्झामसाठी अपियर होतील, ठीक आहे. अशा प्रकारची ही मर्यादा आपण बघतो. मग मुख्य परीक्षेच्या संबंधित काही पदांसाठी तर मेन्स एक्झामवरच फायनल मेरिट लागत असतंय. मग त्याचे संबंधित पूर्ण डिटेल्स वगैरे काय असणार हे दिलेलं आहे. निकालाची प्रक्रिया कशी असते ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. गट ब मुख्य परीक्षेच्या माध्यमातून पीएसआय एक्झामसाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची प्रोसेस कशी असते. मग त्यासाठी 4 पट उमेदवार जे आहेत हे साधारण तुमचे शारीरिक चाचणीसाठी उत्तीर्ण केले जात असतात. अशा प्रकारे ही कट ऑफ लाईन निर्धारित होत असते. आलं लक्षात? हा, तर तुम्हाला हा पॉइंट इथे लक्षात घ्यायचं. टीचिंग विल बी इन बायलिंग्वल फॉर्म. ऑल ऑफ यू गाईज लक्ष द्या, जे तुम्ही क्लासेस अटेंड करणार आहेत ते बायलिंग्वल असणार आहेत, ठीक आहे. म्हणजे कंटेंट तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही फॉर्म मध्ये मिळेल. बट स्ट्रॅटेजी सेशन जो आहे हा मराठीमध्ये, कारण एक्झाम पॅटर्न समजणं गरजेचं आहे. हा तुम्हाला आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? येस येस. मेन्सला तुमचा जो लँग्वेजचा पॉइंट आहे त्याचाही तुम्हाला अभ्यास करावा लागणारच आहे, हे लक्षात असू द्या. बरं, हा, मग आता मी काय सांगत होतो, शारीरिक चाचणी. आता आपण एक स्ट्रॅटेजी सेशन बघतोय, ओळख करून घेतोय. आज मी लगेचच तुम्ही कशा प्रकारे हे अभ्यास केला पाहिजे किंवा तुम्हाला काय काय करावं लागेल नियोजन, हे नियोजन नाही बोलत आहे मी काय सांगतोय की एक्झाम काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं, फक्त आपण तयारीला सुरुवात केलेली असते पण काहीच माहित नाही आपल्याला. सो अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टी, एक्झाम बद्दलचे सगळे पॉइंट मी क्लिअर करून देतोय. थोडंसं या गोष्टींकडे प्रायोरिटीने लक्ष द्या, ठीक आहे. अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे आणि तो करावाच लागणार आहे, बट पॅटर्न काय आहे या एक्झामचा ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्या समजून घ्या, ठीक आहे. बरं, आता या ठिकाणी हा अजून एक पॉइंट असतं की जी पीएसआय ची फिजिकल टेस्ट असते ना, ही क्वालिफाईंग स्वरूपाची असते बरं का, हे लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये 70% जास्त गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक असणार आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. बरं, मग पुरुषांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय काय असणार आहे? गोळाफेक असणार आहे, पुलअप्स असणार आहे, लांब उडी असणार आहे, रनिंग असणार आहे. महिलांसाठी गोळाफेक, धावणं आणि लांब उडी असणार आहे. या गोष्टी आपण विचारात घ्यायच्या. बरं, मग आता इथे महाराष्ट्र क सेवेसाठी लिपिक टंकलेखक जी मी तुम्हाला सांगितलं ना, टेस्टिंग तुम्हाला द्यावं लागणार आहे, ज्याला टायपिंग टेस्ट आपण म्हणत असतो. तर मग ही तुम्हाला टायपिंग टेस्ट तिथे पास आउट करावं लागेल. आलं लक्षात सर्वांना? बरं, कर सहाय्यकसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग आवश्यक असतंय.
लिपिक टंकलेखकसाठी मराठी किंवा इंग्रजी कोणती तरी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बरं, आता यामध्ये तुम्हाला बाकी सगळ्या डिटेल्स गोष्टी इथे दिलेल्या आहे. मग गुणवत्ता यादी, मग मेरिट लिस्ट जी आहे कशी जाहीर केली जाते, त्याच्यानंतर तुमचं पासआउट पॉईंट कसा असतोय, म्हणजे तुमचं सहाय्यक मोटार वाहक साठीची प्रक्रिया कशी असते, ऑप्टिंग आउट प्रक्रिया कशी असते, सगळ्या गोष्टी ह्याच PDF मध्ये दिलेल्या आहे. शेवटी शिफारस तुमची ज्यावेळेस जाहीर केली जाते तर ते कसं केलं जात असते त्याच्याशी संबंधित डिटेल्स दिले जातात. प्रमाणपत्र तुमचे पडताळणी केली जात असते. हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. जाहिरात, एखादी कोणतीही मागची जाहिरातीचं जी PDF आहे ती डाउनलोड करा, म्हणजे 2023ची 24ची कोणतीही जाहिरात जी आहे कंबाईनची ती डाउनलोड करा. त्यात तुम्हाला मिळेल की तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि ह्या डॉक्युमेंट्सची पूर्ण तयारी जी आहे, व्हॅलिड डॉक्युमेंट्स तुमचे पूर्ण असले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याच्या आधीच्या दिवसाचे तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हॅलिड पाहिजे. आलं लक्षात सर्वांना? त्यामुळे ते डॉक्युमेंट सुद्धा व्यवस्थित तयार करून ठेवा की जेणेकरून ऐन परीक्षा जवळ आल्यानंतर फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला असं नको व्हायला की सर माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाहीये ते डॉक्युमेंट नाहीये. कारण जर तुम्ही फॉर्म भरू शकले नाही तर डायरेक्टली 1 वर्ष तुमचं वाया गेलं. सो त्यासाठी परिपूर्ण तयारी करा. तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमासाईल असेल, नॉन किमिलियर असेल, व्हॉट एव्हर इट इज, जेही तुमचे प्रमाणपत्र असतील, तुमचं जसं मी बोललो की पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी मेन्स एक्झामला अपियर ठरतील तर त्यावेळेस तुमच्याकडे मार्कशीट वगैरे पूर्ण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सो जेही व्हॅलिड डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे ते तुम्ही पूर्ण करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला तयारी दरम्यान किंवा फॉर्म फिलच्या दरम्यान काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे. सो ह्या गोष्टींची सर्व माहिती तुम्हाला या स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये दिलेली आहे आणि स्कीम ऑफ एक्झामिनेशनची ही PDF तुम्हाला डाउनलोड करणं आवश्यक राहील. दिस इज द फर्स्ट पॉइंट. ही झाली परीक्षा पद्धती संदर्भातलं पूर्ण डिस्कशन. आलं लक्षात सर्वांना? हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे मी तुम्हाला परीक्षा पद्धतीचं डिस्कशन पूर्ण सांगितलेलं आहे. आता आपण थोडक्यात जी चर्चा आहे ती आपली सिलेबसच्या रिलेटेड चर्चा करूया. ठीक आहे. बरं सर, एक काम करा मग की आता कंबाईन एक्झामिनेशन मध्ये प्रिलिम्सचा सिलेबस आपण जे बोलणार आहोत ते फक्त आणि फक्त प्रिलिम्सच्या सिलेबस बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला प्रिलिमिनरी एक्झामचा सिलेबस हा कसा असतोय, आता जसं मी स्कीम ऑफ एक्झामिनेशन जसं तुम्हाला सांगितलं ना, PDF अवेलेबल आहे आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर. सेम कंबाईन नॉन गॅझेटेड किंवा ज्याला महाराष्ट्र नॉन गॅझेटेड, हे बघा हे नाव सर्च करायचं आहे तुम्हाला सिलेबससाठी. महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस एक्झामिनेशन ग्रुप B ग्रुप C सिलेबस तुम्ही टाकलं की तुम्हाला सिलेबस मिळून जातो. प्रिलिम्स एक्झाम 100 गुणांची असणार आहे. मेन्स एक्झाम 400 गुणांची असणार आहे. कारण मेन्स मध्ये 2 पेपर होत असतात. फिजिकल टेस्ट ही PSI पोस्ट साठी आहे, ज्यामध्ये तुमची शारीरिक चाचणी 100 गुणांची, मुलाखत असेल 40 गुणांची. असेच म्हणजे AMVI पोस्ट जी आहे ग्रुप C, यामध्ये तुम्हाला स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल जी 300 गुणांची मुख्य परीक्षा असणार आहे. आलं लक्षात? बरं सर, ठीक आहे, हा पण पॉइंट समजला. मग महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क ह्या गोष्टीमध्ये पूर्ण प्रोसेस जी आहे ही कशी आहे. मग आता इथे परीक्षेची योजना काय आहे, मग या परीक्षेच्या योजनेमध्ये तुम्हाला दिसेल की सर प्रोसेस कशी असते, म्हणजे एक पॅटर्न काय आहे, एक योजनेचा जो भाग आहे हा कसा आहे हे आपण इथे बघतो. पहिला तर पॉइंट हा आहे, हे लक्ष द्या रे. पूर्व परीक्षेचा सिलेबस आपण इथे बघतोय जो की आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. परीक्षा कशी आहे, एकच पेपर होईल तुमचा प्रिलिम्सला. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी असेल. 100 गुणांसाठी परीक्षा होईल. दर्जा पदवीचे विद्यार्थ्यांचा असणार आहे, म्हणजे प्रत्येक पदवी झालेला विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो असा त्या परीक्षेचा दर्जा असेल. प्रश्न जे आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असणार आहे. ठीक आहे. स्वरूप तुमचं बहुपर्यायी म्हणजे MCQ पॅटर्न असणार आहे. याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल, म्हणजे प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी तुम्हाला म्हणजे प्रत्येक चुकीचं उत्तर जर तुम्ही दिलं तर त्यावेळेस तुमचा 0.25 मार्क्स जो आहे हा वजा होईल.
तुमच्या मिळालेल्या मार्कांमधून, हे लक्षात असू द्या. आलं लक्षात सर्वांना? बरं, सो हे आय होप तुम्हाला कळलेलं असेल. आता यामध्ये बघा, जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम जो आपण या ठिकाणी सर्वसाधारणपणे बघत असतो, तर हा अभ्यासक्रम कसा आहे? ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला दिसेल अभ्यासक्रमामध्ये हिस्ट्री. ठीक आहे. बर, हे तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? हा, दिसत असेल, बरोबर. आता माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष व्यवस्थित असू देणार या ठिकाणी. बघा, तुम्हाला जो जीएसचा पेपर असतोय, पूर्व परीक्षा, ठीक आहे, याच्यामध्ये जो हिस्ट्रीचा पॉइंट आहे, हिस्ट्री, इतिहास, तर इतिहासाचा विचार करत असताना तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि ह्या इतिहासावर ऍज पर 2023 नुसार एक्झाम नुसार 2023 ची जी एक्झाम झाली होती, त्या एक्झाम नुसार जर आपण बघितलं तर इतिहासावर तुम्हाला 10 प्रश्न जे आहेत हे या ठिकाणी विचारले जातात. हिस्ट्रीसाठी तुम्हाला 10 प्रश्न येतात ऑलमोस्ट. ठीक आहे. बरं, नंतर बघा, आता तुम्हाला हिस्ट्रीचा जो अभ्यास करायचा आहे, यामध्ये आधुनिक भारताचा, विशेष करून महाराष्ट्राचा, म्हणजे भारताचाही आधुनिक भारताचा इतिहास 1857 पासून चालू होतो. मग तो इतिहास तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्योत्तरचे काही पॉइंट्स पर्यंत करावा लागेल. सोबत तुमचा महाराष्ट्राचाही पॉइंट त्याच पद्धतीने करायचा, म्हणजे हिस्ट्रीचा तुमचा भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला करायचा आहे. जिओग्राफी संबंधित तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास करायचा आहे. आणि सोबत तुम्हाला पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरं, नद्या, उद्योगधंदे, हे टॉपिक करावे लागतील. आता इथे काय असतंय की फक्त टॉपिक दिलेला आहे, बट या टॉपिकशी संबंधित काही त्यातही ऍडिशनल पॉइंट्स असतात जे इथे नमूद नाहीत. मग त्यासाठी आपण कसं ते ओळखायचे असतात, त्यासाठी PYQ अनालिसिस वरून ते ओळखता येईल तुम्हाला, किंवा आम्ही जे टॉपिक शिकवतो क्लासेसमध्ये त्यावरून तुम्हाला ते सगळे पॉइंट्स कव्हर करून दिले जातात, की जे पॉइंट इथे हिडन आहेत. म्हणजे सिलेबसमध्ये तर दिले की जगातले विभाग किंवा हवामान, पण मग हवामान हा टॉपिक छोटा नाहीये ना, हवामानामध्ये अनेक घटक येतात. मग ते घटक कोणते येतात ते तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर समजत असतंय. समजतंय? ठीक आहे सर. मग सर, हा पॉइंट आम्हाला इथे व्यवस्थित कळला की एकंदरीत इथे काय लक्षात घेण्यासारखं आहे. बरं, मग आता सर अजून आता मला मराठी म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफी बद्दल या ठिकाणी समजलं. आता पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्सच्या संदर्भातला पॉइंट, की इकॉनॉमिक्सचं सिलेबस बद्दल काय इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघा, इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था या विषयावर जे प्रश्न येतात पूर्व परीक्षेला, ऑलमोस्ट या ठिकाणी तुमचे 15 प्रश्न येतात. ऑलमोस्ट 15 प्रश्न जे आहेत ते इकॉनॉमिक्सवर येतील. मग इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला काय करणं आहे? भारताची अर्थव्यवस्था बघणं आहे, शासकीय अर्थव्यवस्था बघणं आहे. मग यामध्ये तुमचं राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, त्याच्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती. मग शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण. एक लक्षात घ्या, या बॅच मध्ये तुमचा प्रिलिम्सचा जोही सिलेबस आहे ना, हा परिपूर्ण पद्धतीने पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. सिलेबस फक्त व्यवस्थित लक्षात घ्या की प्रिलिम्सला काय काय टॉपिक आहेत. आलं लक्ष? आणि त्याच्यावर मला किती प्रश्न विचारले जाणार आहे. मग यामध्ये करंट अफेअर, आता करंट अफेअर मध्ये तुम्हाला जगाच्या करंट अफेअर म्हणजे वर्ल्ड करंट अफेअर, इंडियन करंट अफेअर्स आणि प्लस तुमचं महाराष्ट्रातले काही चालू घडामोडी, ह्या गोष्टींवर तुमचे प्रश्न मोस्टली विचारले जातील. तर त्यामुळे तुम्ही इथे लक्षात घ्या की क्वेश्चन ते संख्या किती असणार आहे. 15 प्रश्न तुमचे चालू घडामोडीचे असतील. राज्यशास्त्र, इंडियन पॉलिटी,
इंडियन पॉलिटीवर आधारित तुम्हाला मग आता इथे पॉलिटी पंचायत राज दोन्ही इन्क्लुडिंग लक्षात घ्यायचं आहे. आलं लक्षात, दोन्ही इन्क्लुडिंग आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये राज्यशास्त्राचे सुद्धा 15 प्रश्न जे आहेत ऑलमोस्ट हे विचारले जातात. आता हे 2023 मध्ये असं स्वरूप होतं. अगोदर कसं होतं, जॉग्राफीचे 15 होते, पॉलिटीचे 10 प्रश्न होते. पण आता त्यामध्ये थोडासा चेंज केलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे चेंजेस लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, सायन्स साठीचे किती प्रश्न असतात? मग सायन्स साठी जर बघितले तर सर या ठिकाणी सुद्धा तुमचे 15 प्रश्न तुम्हाला दिसतील. मग सायन्समध्ये काय करायचंय? फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झूलॉजी आहे, बॉटनी आहे, हायजीन आहे. सो ह्या विषयांमध्ये आता भौतिकशास्त्र म्हणजे सर काय करायचं? मग फिजिक्स मधले बरेचसे घटक तुम्हाला दिसतील. आता आपल्या सायन्सचे फॅकल्टी मेंबर तुम्हाला ते सगळं शिकवतील पूर्ण. प्रत्येक फॅकल्टी मेंबर ह्या सगळ्या टॉपिक्सला कव्हर करून देतील तुम्हाला या बॅचमध्ये. आलं लक्षात? बरं, मग सर अंकगणितचे किती प्रश्न येतात? अंकगणितचे प्रश्न असणार आहेत तुम्हाला 10 आणि सर बुद्धिमत्ताचे प्रश्न असणार आहेत 10. त्यामुळे तुमचा प्रश्न वेगाने सोडवण्याकडे लक्ष असलं पाहिजे. समजतंय? अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा सगळ्यात जास्त वेळ खाणारा पॉइंट आहे. इथे तुमचा जास्त टाइम लागत असतो. त्यामुळे तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरेसीकडे थोडंसं फोकस करावं लागेल. अभ्यासादरम्यान प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करावी लागेल की जेणेकरून तुम्ही या गोष्टी व्यवस्थित अचीव्ह करू शकणार, जे मी तुम्हाला पॉइंट्स या ठिकाणी सांगतोय. आलं सगळ्यांना लक्षात? सो जो मेन घटक आहे तुम्हाला यामध्ये सिलेबस रिलेटेड, तो इथे मी कव्हर करून दिलाय. आणि तुम्हाला हे समजतंय की इथे एकंदरीत आपल्याला किती प्रश्न संख्या असणार आहे याचा तुम्ही इथे डिटेल विचार करतात. आणि बेफिकीर राहा, पूर्व परीक्षेसाठीची आपली ही सामर्थ्य बॅच वन ऑफ द बेस्ट बॅच आहे, ज्यामध्ये आपले ऑल फॅकल्टी मेंबर तुमची पूर्ण तयारी जी आहे ही इथे व्यवस्थित करून घेणार आहेत. समजते? पूर्ण प्रिलिम्स रिलेटेड. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे. सो आय होप सो ऑल ऑफ यू गाईज आजच्या या पूर्ण पहिल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये किंवा आपल्या या पहिल्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये तुम्हाला एक्झाम अप्रोच नुसार आपला पूर्ण प्रिलिम्सचा सिलेबस काय असणार आहे त्याबद्दलची सखोल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि प्रिलिम्सच्या या सिलेबस सोबतच तुम्हाला एकंदरीत परीक्षेची आपली पद्धती कशी असणार आहे त्याचाही आढावा मी तुम्हाला इथे दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? कारण एक्झामचा पॅटर्न काय आहे, कारण हा सगळ्यात महत्वाचा असतोय की परीक्षेची योजना माहिती पाहिजे आपल्याला, की परीक्षा कशी आहे, कोणते टप्पे आहे, काय प्रोसेस आहे. जर आपल्याला हे माहिती असेल तर आपण त्या एक्झामसाठी वेल प्रिपेअर राहू शकतो. समजतंय सर्वांना? आणि जसं मी तुम्हाला दोन्ही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, सिलेबसचंही डिस्कशन केलं आपण आणि एक्झाम पॅटर्नही या ठिकाणी समजावून घेतलेला आहे. सो ऑल ऑफ यू गाईज या पूर्ण कंबाईनच्या तयारीला सुरुवात करताना स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन हे तुमच्याकडे असलंच पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या या तयारी दरम्यान कोणताही प्रश्न आला त्याचे उत्तर तुम्हाला यातूनच मिळणार आहेत. काही अडचण आलीच तर तुम्ही क्लासेसमध्ये फॅकल्टी मेंबरला विचारू शकतात. ठीक आहे? सो ऑल ऑफ यू गाईज आय होप सो हा पूर्ण सेशन तुम्हाला आता व्यवस्थित समजलेला असेल. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.